मी राजन सावरीकर आणि तुम्ही बघत आहात फिजिक्स कट्टा. आता आपण लॉज ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके बघूया. रेडिओ ॲक्टिव्ह डिके काय आहे? स्पॉन्टॅनियस प्रोसेस आहे. इट इज इंडिपेंडंट ऑफ फिजिकल फॅक्टर्स सच ॲज द टेम्परेचर आणि प्रेशर. ही टेम्परेचरचाही इफेक्ट नाही, प्रेशरचाही इफेक्ट नाही आणि स्पॉन्टॅनियस म्हणजे इमिजिएटली दिसून येणारी ही प्रॉपर्टी आहे. At the time either alpha or beta particle is emitted, that is both alpha and beta particles are not emitted simultaneously. एकदमच ते दोघेही बाहेर पडतात असं नाही. Nucleus cannot emit more than one alpha or beta particle at a time. एकाच वेळेस एखादा अल्फा किंवा एखादाच बीटा पार्टिकल बाहेर पडतो. अल्फा पार्टिकल इज एमिटेड when the nucleus is left in the excited state after emission of alpha or beta particle. समजा जर एक अल्फा पार्टिकल बाहेर पडला तर मास नंबर हा 4 नी कमी होतो आणि ॲटॉमिक नंबर हा 2 नी कमी होतो. म्हणजे ए ची व्हॅल्यू जी आहे, ज्याला आपण मास नंबर म्हणतो, ए ची व्हॅल्यू ही 4 नी कमी होते आणि झेड ची व्हॅल्यू ही 2 नी कमी होते. बीटा पार्टिकल जर बाहेर पडला तर मास नंबर मध्ये कुठलाही फरक पडत नाही, पण झेड मध्ये म्हणजे ॲटॉमिक नंबर मध्ये मात्र 1 नी वाढ होते. गॅमा रेज जेव्हा बाहेर पडतात तेव्हा कुठलाही बदल होत नसतो. ॲटॉमिक नंबर मध्येही नाही आणि मास नंबर मध्ये पण नाही. आता rate of disintegration of the radioactive atom is directly proportional to the number of radioactive atoms present at that instant. So हा जो लॉ आहे हा तुम्हाला थोडासा नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ रेडिओ ॲटम्स. डिसइंटिग्रेशन रेट याला आपण dN/dt असं म्हणतो. N म्हणजे काय? द नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ रेडिओ ॲटम्स, त्यांना आपण कॅपिटल N म्हणतो. आणि ते चेंज होतात. म्हणजे डी म्हणजे काय? चेंज इन नंबर ऑफ रेडिओ ॲटम्स, dN अपॉन dt. त्याचा आपण रेट काढला म्हणजे किती फास्टली ते कमी होतात. हे कशावर डिपेंड असतं? तर N वर, म्हणजे नंबर ऑफ रेडिओ ॲटम्सवर डिपेंड असतं. म्हणजे याचाच थोडक्यात अर्थ असा की जर खूप जास्त मास घेतलं आपण रेडिओ सबस्टन्सचं तर त्याच्यामधनं बाहेर पडणारं रेडिएशन देखील खूप जास्त प्रमाणात असतं. जर मास कमी घेतलं आपण तर त्याच्यामधनं बाहेर पडणारं रेडिएशन देखील खूप कमी असतं. या रेडिओ ॲक्टिव्हिटीचं युनिट काय आहे? क्युरी हे त्याचं युनिट आहे. द ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ सॅम्पल इज सेट टू बी 1 क्युरी इफ इट अंडरगोज 3.7 × 10⁻10 डिसइंटिग्रेशन्स पर सेकंद. ही त्याची डेफिनेशन झाली. अर्थातच डेफिनेशन फारशी लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे तुम्हाला सध्या. CET साठी तरी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं तर युनिट लक्षात ठेवायचं. युनिट ऑफ रेडिओ SI युनिट ला आपण बेक्वेरेल असं नवीन एक युनिट दिलेलं आहे. बेक्वेरेल आहे, रुदरफर्ड आहे आणि क्युरी आहे.
असे तिन्ही युनिट्स आपण वापरत असतो त्याच्यासाठी. या तिन्ही युनिट्समध्ये एक रिलेशन पण एस्टॅब्लिश करता येतं आपल्याला. 1 क्युरी इज इक्वल्स टू 3.7 इंटू 10 to the power 4 रुदरफर्ड which is equals to 3.7 into 10 to the power 10 becquerel. असं त्याच्यामधलं रिलेशन आहे. आता हाफ लाईफ, the time interval during which the half of the atoms of the given radioactive sample decay is called half life. आता it is a time interval, म्हणजे ही वेळ आहे. या वेळेत काय व्हायला पाहिजे की आपल्याकडे जे रेडिओ सॅम्पल आहे त्याचं अर्ध्यात ते उतरायला पाहिजे, म्हणजे त्याचा मास एक्झॅक्टली अर्ध व्हायला पाहिजे. त्या पिरियडला त्याचा हाफ लाईफ पिरियड म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 10 किलो युरेनियम घेतलं तर रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस त्याच्यातनं बाहेर पडतील, अल्फा, बीटा आणि गॅमा रेज, आणि बाहेर पडत पडत त्याचा मास कमी होईल. ते एक्झॅक्टली 500 ग्रॅम जेव्हा होईल, ज्या वेळेत होईल, त्याला आपण त्याचा हाफ लाईफ पिरियड असं म्हणतो. आणि ह्याचा फॉर्म्युला आहे T इज इक्वल्स टू 0.693 अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा काय आहे तर त्याची वेवलेंथ. डीके कॉन्स्टंट हा एक्झॅक्टली काय असतो? डीके कॉन्स्टंट half life of radioactive substance is characteristic property and is inversely proportional to decay constant. म्हणजे it may be defined as the inverse of the time during which the number of atoms in radioactive sample is reduced to 36.8% of their original value. आणि त्याचा फॉर्म्युला आपण n is equals to n0 upon 2.718 हा घेऊ शकतो.